एकंदरीत या ठिकाणी तुम्ही आज प्रचार शुभारंभ झाला. काय सांगाल या जिल्हा परिषद गटातून शेट उभारले काय? आमच्या मरोडा गटातून दुधाळ साहेब आणि अर्जुन मल्लाळे हे अगदी लीडनं निवडून येतील आणि सर्व आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. दुधाळ साहेबाचा आमचा जास्त परिचय नव्हतं, परंतु आमदार साहेबांनी जी आमच्यावर बोजा टाकलेला आहे आणि आमचे मित्र भाजपचे अध्यक्ष अंबादासजी कुलकर्णी यांनी जो सांगेल आम्ही तिकडचे सर्व लोक आहेत तसं त्या पद्धतीने भाजपच्या विजय अगदी निश्चित असणार आहे. निश्चितच आहे. निवडून आल्यानंतर विकास कामं करतील असं वाटतं. हा, करणारच की विकास करण्यासाठी तर त्यांना उभे करावं लागणार आहे. ठरलेलं आहे. यांचं बरेच त्यांचे माझे चेअरमन त्यांचे संवाद. काय सांगाल चेअरमन या ठिकाणी तुम्ही सुद्धा उपस्थित आहात, काय भावना आहे तुमच्या आज तो प्रतिसाद बघून? आता प्रतिसाद बघून आम्हाला निवडून आले असं समजले. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत विकास कामं लई केलेत आणि ते आमदार साहेब पण विकास कामं लई केले आणि जनते आमदार साहेब संघ आहेत. आमदार साहेब आता दुधाळ शेटला, अर्जुन मल्लाळेला आणि 3 जिल्हा परिषद आणि अजून 5 पंचायत समिती सगळं आमचं पक्षाचं निवडून येते आणि आमचं पक्ष आतापर्यंत सगळं विकास काम केले. आता राहिलेलं नाही, काय राहिलेलं ना ते पण करू म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना वचन दिलेलं आहे. आमचं देवाभावनं दिलेलं आहे, आता आमचा आमदार पण दिलेला आहे, प्रचारक मालक पण आमचा साथ आहे. त्यासाठी आम्ही निश्चित सगळं काय सांगाल? मतदार आता विकास काम कोण करतात त्यांना मत घाला. ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ್ತೀರಿ ಹೇಳ್ರಿ ಒಮ್ಮೆ. ಹಾ ಯಾರ ಅಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ತಕ ಯಾರ ವಿಕಾಸ್ ಕಾಮ ಮಾಡ್ಯಾರ ಅವ್ರಿಗೆ ಮತ ಹಾಕ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರ, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರ, ಹೋಗ್ತಾರ. ಆದ್ರ ವಿಕಾಸ್ ಕಾಮ ಮಾಡು ಇವತ್ತಿನ ತಕ ನಮ್ಮ ಆಮದಾರ ಸಮಾಧಾನ ಒತ್ತಾಡ್ಯಾರ ವಿಕಾಸ್ ಕಾಮ ಭಾಳ ಮಾಡ್ಯಾರ ಮತ್ತು ದೇವಭವನು ಅದ್ರ ತಕ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ರ. ಅದೇ ತಕ ಈಗ ದೇವಭಾಗದ ಆಮದಾರ ಹೆಂಗೆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟಾರ, ಆಮದಾರ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟಲ್ಲ ಹಂಗೆ ಆಮದಾರ ದುಧಾಳ ಶೆಟ್ಟಿಗೆ ಅರ್ಜುನ್ ಮಲ್ಲಾಳೆ ಸಾಥ್ ಕೊಡೋರು ಅದಾರ. ಇವರು ವಿಕಾಸ ಕಾಮ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವ್ರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ನಾವು ಎಲ್ಲ ಊರೇ ಮತದಾನ ಇವ್ರಿಗೆ ಮಾಡೋರು ಅಂತೇಳಿ ನಿಶ್ಚಿತ ಮಾಡಿವು. ಏನ ಎಲ್ಲ ಊರಾಗೂ 70-80% ಮತದಾನ ಇವ್ರಿಗೆ ಆಗ್ತದ. ನಾವು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಭಾಜಪ ಆರಿಸಿ ಬರ್ತೀವಿ. ವಿಜಯ ನಿಶ್ಚಿತ ಅದ. ಒಂದೇ ಕಡೆ ಅಲ್ಲ, 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती निश्चित अದ. निश्चित अशा पद्धतीने आत्मविश्वास आहे. या ठिकाणी उद्योजक युवा उद्योजक आहेत त्यांची संवाद साध्या हुलदिंतीचे काय सांगा? सोलापूर जिल्ह्यात नाव सांगा तुमचं. मी कामानंद हेकडे. सोलापूर जिल्ह्यात हनुमंतराव दुधाळ शेट अख्ख्या जिल्ह्यात एक असा गट होईल की हुलचंदी गटात सगळ्यात जिल्ह्यात 1 नंबर लीडला आमचा शेट असणार आहे. मला असं समजलं की काय त्या भागातले सगळे गटातले काही सरपंच आहेत ते देखील या ठिकाणी पाठिंबा देणार असं समजलं, काय सांगाल? आमच्या हुलजंते आणि मरोडे दोन्ही गणातील सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सगळ्यांनी जाहीर पाठिंबा दिला शेटला. एकंदरीत हे असं चित्र मग धडकी भरणारं आव्हान असं वाटतंय का तिच्या पुढच्या आमच्या विरोधकाचं डिपॉझिट जप्त होईल. काय सांगाल मतदारांना? मतदाराला तेच आता दुधाळ शेटला मतदार खंबीरपणे पाठिंबा आहे. ते मतदाराला काय सांगण्याची गरज नाही, कारण मतदारांनी शेटला डोक्यावर घेतलंय. ओके, काय सांगाल? मी हनुमंत गोपाळ शिवशरण मरोडे गावचे माजी उपसरपंच म्हणून मी मागच्या पंचवर्षीला 2.5 वर्ष काम केलेलं आहे. माझ्या मरोडे गावचा विकास हा सर्वच जनतेला माहीत आहे. दुधाळ शेठच्या विषयी बोलायचं मला सांगावंसं वाटतंय. दुधाळ शेठ एक जैन सेवा हीच त्यांची ओळख आहे आणि जैन सेवेतून गेले 7 ते 8 वर्ष हुलजंती जिल्हा परिषद गटातून आणि मरोडे गणातून त्यांचं असं म्हणजे एक व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. आणि आज गोर गरीब असो, एखादा मंडळ असो, जयंत्युत्सव मंडळ असो, देवाचा कार्यक्रम असो, अशा सर्वच कार्यक्रमाला, कुस्त्याचा कार्यक्रम असो, सामूहिक कार्यक्रमाला त्यांचं मनापासून आर्थिक सहकार्याचं योगदान आणि त्यांची आर्थिक माध्यमातून जैन सेवा ही त्यांची ओळख आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये दुधाळ शेठ आलेच का? दुधाळ शेठ हा स्वतःचा पक्ष म्हणजे पक्ष नाही, बात नाही, हे स्वतंत्र. आपण गेले 25 वर्ष पुणे मुंबईला राहून त्यांनी एक घोंगडे घेऊन गेले आणि उद्योजक झाले. असं त्यांचं नाव हनुमंत दुधाळ शेठ आहेत. आणि ते दुधाळ शेठना भारतीय जनता पार्टी कुठल्या पद्धतीचं दिल्लीपासून गल्लीपर्यंत, आमदार साहेबांनी सांगितले तसं दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि भाजप ही म्हणजे कामाचा विकास, एक विकास वेळ आहे. म्हणून दुधाळ शेठ यांना सुद्धा भाजप पक्षाचं थोडं काम बरं वाटलं, आवडलं म्हणून त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना आमदार साहेबांनी, परिचारक मालकांनी, समाधान आवताडे यांनी पहिल्यांदा नौका असून सुद्धा उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला आमचा पाठिंबा आहे.
सौरव हुलजंती गटातून आणि मरोडे गणातून पाठिंबा आहे. सर्व बहुमताने जास्तीत जास्त 80% मतदान त्यांना दोन्ही मतदार हे गणातून आणि गटातून होतंय की अशी मी ह्या निमित्तानं तुम्हाला शब्द देतोय. आणि 101% नाही 113% दुधाळ शेठ निवडून आलेले आज मी जाहीरपणे सांगतो आणि मी